सांगली जिल्हा परिषदेच्या निकालानं केवळ सत्ता संघर्षच पेटवला नाही, तर महायुतीमधील विस्तव चव्हाट्यावर आणलेला आहे. भाजपने सत्तेची गणितं मांडायला सुरुवात केली खरी, पण मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला ज्या कडक शब्दात सुनावलं त्याने राजकीय वर्तुळात भूकंप झालेला आहे. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? हा देसाईंचा सवाल केवळ सांगलीपुरतं मर्यादित नसून तो भाजपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेला दिलेलं थेट आव्हान देखील आहे. सांगलीत महाविकास आघाडी 30 जागांवर तर महायुती ही 30 जागांवर अडकलेली आहे. अशा टाय झालेल्या सामन्यात शिवसेना शिंदे गटाचे 7 सदस्य ज्या बाजूला वळतील तिथेच सत्तेचा राज्याभिषेक होणार आहे. निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढायचे आणि निकाल लागताच आम्हाला गृहीत धरायचे हे आता चालणार नाही. या देसाईंच्या इशाऱ्यानं भाजपची अक्षरशः झोप उडालेली आहे. सांगलीची सत्ता मिळवण्यासाठी आता भाजपला झुकून राहावं लागणार की शरद पवारांची पॉवर गेम उलटणार हे पाहावं लागणार आहे. सांगलीच्या या राजकीय ट्विस्टने सिद्ध केलंय की राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि गृहीत धरणं ही सर्वात मोठी चूक ठरते. सांगलीत नेमकं काय झालंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. सांगली जिल्हा परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालांनी केवळ जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिलेली आहे. या निकालानं प्रस्थापित गणितं मोडीत काढली असून सत्तेच्या चावीसाठी आता महायुतीमध्येच मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाला ज्या भाषेतून सुनावलाय त्यामुळं आम्ही काय करावं हे भाजप ठरवणार का, असा थेट सवाल आता ऐकायला मिळतोय. हा वाद केवळ सांगलीपुरता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचं संकेत देणारा ठरलेला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या एकूण 61 जागांच्या निकालावर जर नजर टाकल्यास मतदारांनी कुणालाही स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यांना काँग्रेसच्या 11 आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या 1 सदस्याची साथ मिळाल्यास महाविकास आघाडीचं पारडं 30 जागांवर पोहोचते. 61 जागांच्या सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 31 या जादुई आकड्याची गरज आहे. म्हणजेच शरद पवारांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेसाठी केवळ एका मताची निकड आहे. दुसरीकडे महायुतीचे समीकरणही तितकेच गुंतागुंतीचं झालेलं आहे. भाजप 16, राष्ट्रवादी अजित पवार गट 6 आणि शिवसेना शिंदे गट 7 अशा एकूण 29 जागा महायुतीकडे आहेत. त्यात रयत क्रांती संघटनेच्या एका सदस्याचा पाठिंबा धरला तर हा आकडा 30 होतो. अशा परिस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षाचा जो एकमेव सदस्य निवडून आलेला आहे तो सध्या सांगलीच्या राजकारणातील सर्वात मौल्यवान व्यक्ती ठरलेला आहे. मात्र ही आकडेमोड पूर्ण होण्याआधीच शिवसेना शिंदे गटानं भाजपच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना अक्षरशः सुरुंग लावलेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निकालानंतर आत्मविश्वास व्यक्त केला होता की सांगलीत महायुतीची सत्ता येईल. मात्र हे विधान करताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पूर्णपणे गृहीत धरल्याचं शंभूराज देसाई यांना रुचलेलं नाही. देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत भाजपला घरचा आहेर दिलेला आहे. भाजपने आम्हाला गृहीत धरू नये, सांगलीत आम्ही काय करावं हे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण, अशा शब्दात त्यांनी आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. देसाई यांच्या मते सांगलीत शिवसेना आणि भाजप अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. निवडणुकीच्या मैदानात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर निकाल लागताच हे तर आपलेच आहेत अशी भूमिका घेणं शिवसेनेला आपल्या अस्तित्वावर घाला वाटते आहे. गरज पडली की आमचे म्हणायचे आणि निर्णय घेताना आम्हाला साधं विचारायचं देखील नाही, हे आता यापुढे चालणार नाही, असा सज्जड दम देसाई यांनी दिलेला आहे. शंभूराज देसाई यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की सांगली जिल्हा परिषदेत कोणासोबत जायचं याचा निर्णय देखील तेथील नूतन सदस्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून घेतला जाईल. या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल आणि त्यांच्या अंतिम आदेशानंतरच शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल. जोपर्यंत उपमुख्यमंत्री स्वतः निर्णय घेत नाहीत तोपर्यंत भाजपला पाठिंबा देण्याबाबत कोणताही शब्द दिला जाणार नाही. देसाईंच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण शिंदे गटाच्या 7 सदस्यांशिवाय
भाजपला सांगलीत सत्ता स्थापन करणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. ही परिस्थिती भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, कारण महाविकास आघाडी आधीच सत्तेच्या उंबरठ्यावर उभी आहे. जर शिंदे गटानं वेगळी वाट धरली किंवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तर भाजपला सांगलीची सत्ता गमवावी लागेल यात शंका नाही. दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील यांची जोडी अत्यंत शांतपणे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. महायुतीमधील हा कलह जेवढा ताणला जाईल तेवढा महाविकास आघाडीचा फायदा होईल हे त्यांना ठाऊक आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांचा सत्तेवर नैसर्गिक दावा आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाची भक्कम साथ असल्यानं त्यांना केवळ एका अपक्षाची किंवा नाराज सदस्याची जोड हवी आहे. भाजप आणि शिंदे गटातील हा वाद मिटला नाही तर सांगलीत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. सांगलीचा हा सत्ता संघर्ष आता केवळ आकड्यांचा खेळ राहिलेला नाही, तर तो राजकीय स्वाभिमानाची लढाई बनलेला आहे. शिवसेना शिंदे गटाची ही आक्रमक भूमिका भाजपसाठी एक मोठा धडा आहे. मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक न दिल्यास सत्तेची गणितं कशी बिघडू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे सांगलीत सत्तेची चावी आता 3 महत्त्वाच्या ठिकाणी विभागली गेलेली आहे. एक म्हणजे 7 सदस्य असलेला शिंदे शिवसेनेचा जो गट आहे, 1 सदस्य असलेला जनसुराज्य शक्ती पक्ष आणि काही अपक्ष. भाजपला जर या जिल्ह्यात आपला झेंडा फडकवायचा असेल तर त्यांना शंभूराज देसाई आणि पर्यायानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सन्मानानं तडजोड करावी लागेल. केवळ दिल्ली किंवा मुंबईतून आदेश देऊन सांगलीची सत्ता मिळवता येणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. सांगली जिल्हा परिषदेचा हा ट्विस्ट आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल. शंभूराज देसाईंनी दिलेला इशारा हा केवळ एका जिल्ह्याचा विषय नसून तो भाजपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेला दिलेलं आव्हान आहे. जर भाजपने वेळीच सावध होऊन आपल्या मित्रपक्षांना विश्वासात घेतला नाही तर सांगलीची सत्ता त्यांच्या हातातून निसटून शरद पवारांच्या जोडीत जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील काही दिवसात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये होणाऱ्या चर्चेनंतरच सांगलीचा नवा अध्यक्ष कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तोपर्यंत सांगलीच्या राजकारणातील हा सस्पेन्स आणि ड्रामा कायम राहणार आहे. येणाऱ्या दिवसात काय घडामोडी घडतात याकडे आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे. मात्र सांगलीमध्ये उद्भवलेल्या या परिस्थिती संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची